एक महत्त्वाची बातमी। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच। मुंबई सत्र न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। माझगाव सत्र न्यायालयाचं हे निरीक्षण। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं। करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं। आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा होता। तर धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत। त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहे, असं सत्र न्यायालयाकडून म्हटलंय। एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे। करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यांसारखी जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटलंय। सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत नुकतीच उपलब्ध झालेली आहे। तर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध हे लग्नासारखेच, असं मुंबई सत्र न्यायालयाने म्हटलंय। करुणा आणि धनंजय मुंडे 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, अशी ही टिप्पणी कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध हे लग्नासारखेच आहेत, असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर एवढंच नाही, माझगाव सत्र न्यायालयाचं हे निरीक्षण आहे। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय। करुणा मुंडे यांना 2 मुलं झालेली आहेत, त्यामुळे ही याचिका फेटाळून लावलेली आहे।